राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कमांडर अशोक राऊत यांनी काल लाईव्ह येत एक महत्त्वपूर्ण अपडेट दिलेले आहे। माननीय कमांडर अशोक राऊत यांनी जंतर मंतरला दिल्लीमध्ये जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाचं पूर्णपणे प्लॅनिंग कसं असणार आहे याबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट दिलेले आहे आणि तीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। कारण आपल्या चॅनलचे बरेच व्ह्यूअर हे EPS 95 पेन्शनधारक असल्यामुळे हेही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून नेमके अशोक राऊत काय म्हणाले याबद्दलचे काय माहिती आले आहे याचं अपडेट काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे। चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर पुढील अपडेट्ससाठी किंवा दिल्लीला जे आंदोलन होणार आहे किंवा याबद्दल पुढे EPS 95 पेन्शनधारकांचे किंवा कर्मचाऱ्यांचे बद्दल जे अपडेट आहे त्या अपडेट पुढील जर हवं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर EPS 95 पेन्शनधारकांची जी मागणी आहे पेन्शन वाढीची असेल किंवा महागाई भत्त्या संदर्भातील असेल किंवा आयुष्यमान भारत जी योजना आहे त्या आयुष्यमान भारत योजनेमध्ये इन्व्हॉल्व करून घेण्याची असेल या मागण्यांसंदर्भात या अगोदर बऱ्याच ठिकाणी आंदोलन झाले किंवा बजेटमध्ये ही मागणी पूर्ण होईल अशी प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकाची इव्हन माझी अपेक्षा तीच होती। परंतु EPFO कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या संदर्भात एकही मुद्दा बजेटमध्ये घेण्यात आलेला नाही आणि त्यानंतर एकही न दिवस चुकता माननीय कमांडर अशोक राऊत किंवा बाकीचे जे प्रतिनिधी असतील त्यांनी बऱ्याच मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, लेखी लेटर दिले, त्यानंतर बऱ्याच ठिकाणी मोर्चे छोट्या मीटिंगसुद्धा घेतलेल्या आहेत। कमांडर अशोक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी बऱ्याच ठिकाणी मीटिंगसुद्धा आता घेतलेल्या आहेत। मागच्या आठवड्यात तर त्यांनी सलग 4 दिवस वेगवेगळ्या राज्यांमध्ये मीटिंग घेतलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या गावांमध्ये मीटिंगसुद्धा घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांनी काल लाईव्ह एक महत्त्वपूर्ण अपडेट दिलेली आहे की दिल्लीला जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनासंदर्भात नेमका आराखडा काय असणार आहे याबद्दल सांगितलेलं आहे। त्यांनी सांगितलं की दिल्लीला 9, 10 आणि 11 मार्चला आंदोलन होणार आहे। हे आंदोलन अखेरचं आपलं आंदोलन असणार आहे। त्यामुळे प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांनी जंतर मंतरला दिल्लीमध्ये होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभागी होणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण आपल्यातील रोज 200 ते 250 EPS 95 पेन्शनधारक हे देवाघरी जात आहेत आणि त्याचा सरकारला कोणताही फरक पडत नाही असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। त्याशिवाय त्यांनी हेही म्हटलं की 17 ऑक्टोबरला आपल्याला लेखी स्वरूपात श्रम मंत्र्यांकडून लेटर दिलेलं होतं, म्हणजे EPFOच्या अधिकाऱ्याच्या साईनमध्ये होतं, परंतु श्रम मंत्र्यांच्या साईनवरून हे लेटर देण्यात आलेलं होतं, परंतु त्याचं अद्याप लेखी स्वरूपात लेटर देऊन सुद्धा अद्याप कोणत्याही प्रकारच्या हालचाली किंवा कोणत्याही प्रकारचं त्याच्यावरती उत्तर देण्यात आलेलं नाही असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलं। आता 17 ऑक्टोबरचं लेटर म्हणजे कोणतं, तर ज्यावेळी तुमचं एक नवी दिल्लीला आंदोलन झालं होतं त्या आंदोलनानंतर माननीय कमांडर अशोक राऊत किंवा महासचिव किंवा बाकीचे 3-4 प्रतिनिधी आहेत यांना श्रममंत्र्यांनी बोलवलेलं होतं आणि त्यावेळी त्यांनी जेव्हा मागणी केली होती हे आंदोलन त्यावेळी त्याच कारणामुळे मागे घेतलं होतं की त्यावेळी श्रममंत्र्यांकडून लेखी स्वरूपात लेटर देण्यात आलेलं होतं। आता लेखी स्वरूपात लेटर दिल्यामुळे प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकाला असंच वाटलं होतं की आपली मागणी लवकरच पूर्ण होणार आहे आणि त्यात त्यांनी स्पष्टपणे उल्लेखसुद्धा केलेला होता की EPS 95 पेन्शनधारकांची जी मागणी आहे ती मागणी लवकरच पूर्ण करू, ही मागणी उचित आहे आणि ही उचित मागणी लवकरच पूर्ण करू, तशा सरकारमध्ये हालचालीसुद्धा सुरू आहेत असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं। पण कोणत्याही प्रकारचं तिथून पुढे अपडेट आलेलं नाही आणि त्यामुळेच त्यानंतर सुद्धा बऱ्याच ठिकाणी मोर्चे केले आणि त्यामुळेच आता हे आंदोलन आपण घेणार आहोत असं कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। जमेन त्यांनी EPS 95 पेन्शनधारकांचं जे आंदोलन आहे 9, 10, 11 तारखेचं दिल्लीमध्ये जंतर मंतरला त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपल्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण लढतच राहायचं आहे, आपण आंदोलन मागं घ्यायचं नाही। यावेळी लेटर देऊ किंवा काहीही देऊ आपण मागं हटायचं नाही, आपली जेव्हा पेन्शन लागू होईल तेव्हाच आपण मागं हटू असं सुद्धा माननीय कमांडर अशोक राऊत यांनी सांगितलेलं आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक
रिक्वेस्ट किंवा एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हटलं तरी चालेल की EPS 95 पेन्शनधारकांचा हा जो व्हिडिओ कमांडर अशोक राऊत यांनी केलेला आहे, काल लाईव्ह स्वरूपात केलेला आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून एक्सप्लेनेशन पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे याचं सुद्धा एक छोटीशी क्लिप मी पुढे व्हिडिओमध्ये जोडणारच आहे. परंतु नेमकं त्यांनी काय म्हटलं आहे हे आता तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा एक रिक्वेस्ट की आपल्या हक्काचा न्याय मिळवण्यासाठी दिल्लीमध्ये जे आंदोलन होणार आहे जंतर मंतरला, तेथे सर्वांनी सहभागी व्हा आणि तुमची जी पेन्शन वाढ आहे ते पेन्शन वाढीची मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकच नारा करा की EPS 95 पेन्शन ही वाढलीच पाहिजे. आणि कोणत्याही प्रकारचं लेखी स्वरूपात लेटर देऊ किंवा तोंडी काय सांगू हे जरी सांगितलं तरी तुमचं आंदोलन पेन्शन लागू झाल्याशिवाय मागं घेऊ नका. हे प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकाची, माझीच नाही तर प्रत्येक EPS 95 पेन्शनधारकांची तितक्याच तळमळतेने मागणी आहे. बड़ा आंदोलन है, ये हमारी आखिरी लड़ाई है और इस लड़ाई को आर या पार होगी, करो या मरो की होगी, डू और डाई की होगी. क्योंकि आप जानते हैं मंत्री जी ने हमें कमिटमेंट दिया था 17 अक्टूबर को, और ये कहा था कि आपका काम होगा, रिटर्न कमिटमेंट दिया है. उसके बाद भी अभी तक कुछ नहीं हो रहा है और इसलिए हमें ये लड़ना है. हमें ये साबित करना है कि हम जिंदा हैं. और ये हमारे लिए चिंता का विषय इसलिए है कि हमारे रोज 200 लोग मर रहे हैं. 10 साल से लड़ाई चल रही है. इतने में तो रामायण महाभारत भी खत्म हुए थे. तो हम कौन सा नसीब लेके आए कि यहां हम अपनी एड़ियां रगड़ते रहे और ये हमारी मजाक देखते रहे. हमारी जिंदगी के साथ खिलवाड़ है, मजाक है, और इसलिए हमें ये आंदोलन करना है और बहुत बड़े पैमाने पे करना है. इस बार हम पीछे नहीं हटेंगे, कुछ भी हो जाए, और इसलिए सबको आना है. मैं आपको इनवाइट करता हूं, अभी ये शनिवार रविवार 2 दिन जो आगे आने वाले हैं, सभी अपने MPs को, मिनिस्टर्स को मिलिए, उनको वहां पे जंतर मंतर पे आमंत्रित कीजिए. उनको बताइए आपके देश में ये हो रहा है, कोई पक्ष के हो किसी के हो, और उनको बुलाइए वहां पे. और जो भी करना चाहे करें, लेकिन हमें छोड़ के प्रगति कैसे होती है भाई? हम क्यों प्रगति में रोड़े हैं? हमारा कुछ वजूद है, अस्तित्व है इस देश में, यह हमें पूछना है. और मैं आपको फिर से बता दूं, हम किसी को एम्बेरसमेंट करने के लिए ये काम नहीं कर रहे. सरकार को एम्बेरस करना हमारा काम ही नहीं है, हम पॉलिटिकल इसमें है ही नहीं इस स्फीयर में. लेकिन हम अपने लिए लड़ रहे हैं. सरकार चाहे जो हो, सिस्टम के खिलाफ हम लड़ रहे हैं, हमारे वजूद के लिए, अस्तित्व के लिए, हमारे स्वाभिमान के लिए, सम्मान के लिए. और इसके लिए हमें वहां पे जमा होना है, आना है और लड़ना है और अपना हक लेना है. और इस बार पीछे नहीं हटना है, चाहे जो हो. हम जाएंगे गीता के उस कोट पे जहां श्री कृष्ण भगवान अर्जुन को कहते हैं, हतो वा प्राप्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृत निश्चय. अपने कर्तव्य के लिए, अपने लोगों के प्रति अपने कमिटमेंट के लिए हम चाहे मरे तो स्वर्ग मिलेगा, और जिएंगे तो पृथ्वी का राज मिलेगा, पेंशन मिलेगी. और इसके लिए हमें लड़ना है, युद्ध का कृत निश्चय करके हमें उठना है, जागना है और लड़ना है. तो अतिशय महत्त्वपूर्ण हे अपडेट आहे. प्रत्येक EPS 95 पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.